झणझणीत चौकार. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावर लागल्यात. मोरगिरी संघाकडे देखील आक्रमक बॅटर आहेत, फलंदाज आहेत, जो अगदी चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जाणला जातो. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये चरई संघाला आपला 100% परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. आपण मैदानाच्या बाहेर पाहतोय स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये सकाळपासूनच जेएमसीसी चरई जन्नी माता चरई संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे आता खरं तर चहा पिण्याचा आस्वाद घेत आहेत. 22 नंबरच्या जर्सी मध्ये आमचे दीपक आहेत. बॅकफुटला जाऊन चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, नेमका सलगचा दुसरा चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 16. 16 पर लॉस ऑफ विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 16 पर नन. पहिल्या षटकाची समाप्ती 16 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. मंगेशच्या बॅट मधून 6 चेंडूंमध्ये 16 धावा आल्यात. मंगेश खऱ्या अर्थाने एका क्रंच मोमेंट मध्ये, एका निर्णायक मॅच मध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. मंगेश आणि राकेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये. गावदेवी चरई वर्सेस जेकेसीसी मोरगिरी संघ या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स केल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. या मॅच मध्ये जर विजयी झाला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच दाखल होणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज क्रमांक 2 पाहतोय. इन ॲट नंबर 2 पोझिशन अमित. रोहन शिंदे 2. नवीन बॉलर आपण पाहतोय. न्यू बॉलर इनटू द क्रीज. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. राईट अप राऊंड विकेट गोलंदाजी करेल राकेश या बॅटर साठी, जिथे आपण पाहतोय राकेशने मागच्या मॅच मध्ये थोडीशी निराशा केली होती. या मॅच मध्ये फार मोठी जबाबदारी राकेशच्या खांद्यावर आहे. मोठी फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातो राकेश, आणि इथे पडल्यानंतर हळूवार गतीने चेंडू आला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राकेशचा असफल झालाय. चेंडू नो बॉल घोषित केला गेलाय. Yes, it is a no ball call by the umpire. 1+2. 3 runs will be added to the total. 3 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. स्कोरिंग अपॉर्च्युनिटी होती, परंतु राकेशने ती मिस केली. 19 धावा धावफलकावर. वन प्लस 2 3 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. राईट आर्म ओव्हर राऊंड विकेट गोलंदाजी. हा चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळतोय, आणि ते चेंडू निर्धाव चाललाय. 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर. राकेश स्ट्रायकर एंडला आहे. राकेश खरं तर क्रिकेटपासून थोडा काळ दूर राहिलाय, त्यामुळे फॉर्मापासून झुंजतोय. हा फुल टॉस चेंडू, आणि ते फलंदाज त्रिफळ अचित. पहिल्या विकेटचं पतन. राकेश जातोय डगआउटच्या श्रेयाला. पहिला झटका, पहिला गडी बाद. आदरणीय संतोषदादा रिंगे, आपला माणूस. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांचा नावाचा दबदबा आहे, असे सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व संतोषदादा रिंगे साहेब यांचं पुन्हा एकदा आपण सायंकाळच्या सत्रामध्ये स्वागत करूया आणि जाऊया मॅच कडे. 1. नुकताच खरं तर या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून एन्जॉय करत असताना नवनाथ बाबा आहिरे, अर्थातच पोलादपूर राज्य प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष, ज्यांनी नेहमीच क्रिकेटला खरं तर चांगलं प्राधान्य दिलं आणि आज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत.
संदीप अनेक आयोजक आपण पाहिले, परंतु पावसाळी रबर बॉल स्पर्धा तितक्याशा प्रमाणामध्ये होत नाहीयेत. पहिली स्पर्धा आहे आणि मानाची स्पर्धा आज अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना अप्रतिम खेळ इथे मात्र सुरू आहे. हा झेल टिपलाय जरूर, पंचांकडे पाहतायत, परंतु पंच सांगतायत इट वॉज अ फेअर बॉल अँड अ कॅच इज टेकन ॲट डीप कव्हर्स रिजन अँड बॅटो मागच्या 2 मॅचेसचा हिरो तो झालाय बाद. परतीचा प्रवास. येस, गडी बाद झालाय. शिवम अर्थातच मुन्ना जातोय डगआउटच्या श्रेयाला. फुलटॉस चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. रोहित 20 धावा धावफलकावर 1.3 षटकाची समाप्ती झाली आहे. वीस धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड. न्यू बॅटर इंटू द क्रीज रोहित पाहायला मिळतोय. रोहित आणि मंगेश ही जोडी आपण पाहणार आहोत. मुरगिरी आणि चरई या 2 संघांमध्ये सुरू असलेला हा सामना. ट्वेंटी रन्स ऑन दी बोर्ड. प्रथम बॅटिंग करत असताना मंगेशने पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठल्या, तदनंतर पडल्यानंतर लेग स्टिकच्या पलीकडे. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाव्याने धावफलकामध्ये वाढ होते. 21 धावा धावफलकावर लागल्यात. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हा चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर. अवांतर धाव्याची खूण. एक एक्स्ट्रा धाव धावफलकामध्ये ऍड होते. 22 धावा धावफलकावर. 22 वर लॉस ऑफ 2 विकेट्स. सायंकाळचं सत्र, तिसऱ्या फेरीचा सामना, क्वार्टर फायनलचा मुकाबला. ब्लॉक होल मध्ये चेंडू चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडूला ड्राईव्ह केलाय. एकेरी धाव मिळते आणि एकेरी धावेने दोन्ही फलंदाज संतुष्ट आहेत. 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचले. 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असणारा चरई विपक्ष मुरगिरी ही त्या 2 संघांमधली लढत. खरं तर गोलंदाजी वीकनेस आहे मुरगिरी टीमचा, परंतु आपण जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये देखील चमकदार कामगिरी करतोय राजने. खरं तर मुरगिरी टीमला या मॅचमध्ये कमबॅक करून दिलाय. राजने चांगली गोलंदाजी केली. फर्स्ट चेंज म्हणून गोलंदाजी करण्यासाठी आला होता आणि त्याने मात्र सटीक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी केल्यानंतर आपण जर पाहिलं तर गडी बाद देखील केलेत. 2 गडी बाद केलेत. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. आणि हा चेंडू अबो वेस्ट हाईट. यस, इट इज अ भीमर आणि एक्स्ट्रा धाव नक्कीच ऍड केली जाईल. 24 धावा धावफलकावर लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन अडव्या बॅटने चांगला फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. आला या चेंडूवर चौकार. एकूण धावसंख्या पाहायला मिळते 28. 28 रन्स ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना आपण संघ पाहतोय चरई टीम. ट्वेंटी 28 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. हा चेंडू लेग स्टिकच्या बराच बाहेर. येस, पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावसंख्या वधारते. 29 धावा धावफलकावर लागल्यात. $29 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या, त्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 5 धावा अतिरिक्तच्या राजने खर्च केल्यात. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे जर पाहिलं ना तर
चेंडू निर्धाव गेलाय. 2 षटकांची समाप्ती. 29 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला स्कोर आपण पाहतोय. तब्बल 29 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. बॅटिंग क्रीज बरं फलंदाजी करत असताना गावदेवी चरई संघाने उभारल्यात. 29 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. तदनंतर कमबॅक पाहायला मिळाला. पंच थोडस स्पीडअप करायचंय. प्लेयर खेळाडू कर्णधार यांना सूचना देण्याचं काम हे पंचांचं आहे, ते त्यांनी करावं. चेंडू देखील डीप इथे जर पाहिलं तर 38 सर्कलमध्ये ट्रॅव्हल झालाय. एखेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि ते एक्स्ट्रा धाव चोरण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न देखील सक्सेसफुल झालाय. या चेंडूवर एकूण धावा आल्यात. पंच किती धावा आल्यात? 3 धावा आल्यात या चेंडूवर. तीन धावांनी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावांवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चांगला फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये डीप मध्ये चेंडू चाललाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि हा प्रयत्न यशस्वी देखील होतोय. 2 धावांनी एकूण धावसंख्या 34 धावांवर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. मंगेश वन साइडेड बॅटिंग 11 चेंडूंमध्ये 22 धावा केल्यात आणि मंगेशने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर चरई संघाला जिवंत ठेवण्याचं काम केलंय. 11 चेंडू आणि 22 धावांवर खेळतोय. 34 धावांवर धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे यश निश्चित करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न असफल झालाय. व्हाईट बॉल +1. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. एकूण धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 36 धावांवर. चांगला फटका चेंडू हवेमध्ये गेलाय. 2 खेळाडू त्याच्या खाली येत आहेत आणि इथे एक सोपा झेल सोडतोय. 2 धावा मिळाल्यात. 2 धावांवर दोन्ही बॅटर संतुष्ट आहेत. अंपायर या चेंडूवर धावा किती आहेत? 2. पंच अंपायर मिस करतो. दोन पूर्णांक 4 षटकाच्या समाप्तीनंतर ओहो व्हाट अ शॉट. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार. 6 धावा. चव्वेचाळीस धावा धावफलकावर. 44 रन्स ऑन दी बोर्ड. पहिली इनिंग आहे. तुझं डोकं थांबलंय. डोकं थांबलंय तुमचं.
44 रन्स ऑन दी बोर्ड. 44 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू. इथे फंबल पाहायला मिळालं तर एक धाव मिळते. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे देखील चुकी. दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिहेरीचा प्रयत्न, तिहेरी धाव देखील पूर्ण. ही चाफा चाफी आणि बेडूक चाफी अशी खरं तर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. अंपायर रन्स किती कंप्लीट झालेत? 4 धावा. 3 रन्स कंप्लीट झाले. चौथ्या आउट आहे. सत्तेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात. 48 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये मोरगिरी संघाने 69 धावा 48 टू विन. अठरा चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 18 डिलिव्हरीज 48 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावांवर अंकुश लावला परंतु एक्स्ट्रा रन्स कन्सिडर केल्या गेल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील आक्रमक बॅटिंग पाहायला मिळाली. तिथे रोहितच्या बॅटमधून षटकार आला. त्यानंतर एक तिहेरी धावसंख्या देखील आली. 47 धावा धावफलकावर 48 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये 48 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. आपण पाहताय चंदीमाता चषक 2024 या स्पर्धेचं आयोजन सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत आयोजित ही मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा इथे आपण पाहतोय. अगदी साखळी फेरीतील अंतिम मुकाबला. यानंतर नॉकआउटच्या मॅचला सुरुवात होईल. सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात होणार आहे. 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. 18 डिलिव्हरीज 48 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. चरे संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. चरे टीम अठ्ठेचाळीस धावांचा टार्गेट इथं सेट झालं आणि या 48 धावांचा पाठलाग करत असताना मात्र कशी काय फलंदाजी साकारतील. चला लगेच मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. मगाशी आपण फ्रेंडशिप डेचा उल्लेख केला. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद ज्यांच्यासोबत आपल्याला जगता येतो तो खरा मित्र. विल चांगली असो की वाईट, जो सदैव साथ देतो तो खरा मित्र. मैत्री सुदामा आणि कृष्णासारखी असावी. एकानं काही मागितलं नाही आणि दुसऱ्यानं सगळं देऊन व्यक्त केलं नाही. तेच काहीच आपल्याला पाहायला मिळालं. या खेळामध्ये अनेक मित्र एकमेकांसोबत खेळ करत असताना मात्र या खेळाची व्याप्ती, या खेळाची ग्लोरी आणि या खेळाचं ग्लॅमर मात्र वाढवताना आपल्याला पाहायला मिळालं. अनेक मित्र एकमेकांसोबत एकमेकांच्या विरोधात सुद्धा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेट न खरं तर आलीला जोडलं, पाड्याला जोडलं, गावाला जोडलं आणि खरं तर आज जिल्ह्यांना सुद्धा ते जोडतंय. तालुक्यातील अनेक नामवंत खेळाडू एका टीममध्ये एकत्र येऊन खेळ करतायत. संपूर्ण भारत भरामध्ये वेगवेगळ्या मात्र प्रदेशातून अनेक नामवंत खेळाडू एकत्र येऊन मात्र आपला खेळ साकारतायत. आज अनेक मैत्रीचे अनेक ऋणानुबंध दृढ करण्यामध्ये क्रिकेटचा तो सुद्धा तितकाच सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर सोबतीनं कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही इव्हेंटची किंवा कोणत्याही कार्यक्रमाची एक वेगळी रंगत वाढत असते आणि म्हणूनच की काय मैत्री ही जरूर आवश्यक असते. नेहमीच आपण मैत्रीबद्दल बोलत असतो. मैत्रीमध्ये जेवढा विश्वास जास्त तेवढी मैत्री घट्ट आपण नेहमी पाहिलंय. पहिल्या इनिंगमध्ये एकंदरीत एक फायटिंग टोटल उभी राहिली आहे. 47 आणि 48 धावांचा टार्गेट सेट झालाय. चला एक्स्ट्रा टाइम घेत आहे बॅटिंग टीम. मेक इट फास्ट.
घाई करा, चला कॅप्टन फिल्डिंग एकदाच लावून घ्या. चला वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होईल, मीटिंग नको. अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. प्लीज मेक इट फास्ट, घाई करा. पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ ना हातालाय, डाऊन द ग्राउंड बॉल गवतामध्ये फसलाय, लपलाय, चुपलाय, त्याला छेदून भेदून बॉल गेला डीप लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पासून आले, चेंडूला उचलून अगदी सहजतेनं त्यानं फेकून दिला. फोरआर्म स्ट्रॉंग आहे. धावा मिळाल्या किती तर 2-2 नाही, 1 शॉट आहे, माफ करा 1 शॉट. देर इज 1 शॉट रन, एकच धाव मिळणार. धावसंख्येची सुरुवात झाली आहे. बॅटिंग करण्यासाठी हे सलामीचे पहिले 2 फलंदाज. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक ज्यानं झळकावलं तो रोहन आणि त्याला साथ मिळतीये ती उमेश यांची. उमेश आणि रोहन असे सलामीचे पहिले 2 फलंदाज. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी, या धावांना थांबवण्यासाठी स्ट्रायकिंग बॉलर मिस्टर प्रेम. याही वेळेला 1 धाव मिळणार, 2 धावा. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ झाला. पहिला चेंडू फेस करत असताना 1 धाव शॉर्ट काढली गेली, पंचांनी दंडित केलं. म्हणजे पंचांचं लक्ष प्रत्येक एका छोट्या छोट्या गोष्टीवर आहे, तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आम्ही सूचित करू की रोहन आणि उमेश पुन्हा एकदा टीम मीटिंग नको प्लीज. आयोजकांच्या वतीनं आम्ही सूचित करतोय. ओव्हर द विकेट रोहन साठी हा बॉल, सबमेरिन डिलिव्हरी अवे फ्रॉम द रीच. शरीरापासून वंचित ठेवलाय, शरीरापासून दूर ठेवलाय आणि बराच दूरचा हा बॉल रिलीज झाल्यानंतर फलंदाजाला मात्र फटका सजवण्याची संधी मिळाली नाहीये. येतो हा पहिला डॉट बॉल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह आपण ब्रॉडकास्ट करतोय. रोहन आहे ज्याच्या मागच्या एका मॅच मध्ये ज्याच्या बॅटमध्ये 50 धावा अर्धशतक आलं. या वेळेला लाईन आपल्याला पाहावी लागेल. प्लस धाव तर निघाली आहे. व्हाईट बॉल आहे, 2 धावा मिळतील मोफतच्या आणि 2 एकूण धावसंख्या वाढतील, पोहोचतील 4 या आकड्यावर. 4 फन. ओव्हर द विकेट. हा पुढ्यातनं उचललाय. वाव, व्हॉट अ स्ट्राइक दॅट इज. दिस टाइम उमेश ऑन फायर अँड दिस इज फर्स्ट सिक ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ क्लिअर करतोय. पाहूया ऍक्शन रिप्ले. ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्क्रीन काय दाखवतोय आणि कॅमेरामॅननं काय कॅप्चर केलंय. पुढ्यातला चेंडू, ओव्हर पिच बॉल आणि हा षटकार हॅन्डसम. 6 एकूण धावसंख्या दशकात. 10 फन. हा ही बॉल मागच्याच फटक्याचं प्रतिबिंब. यावेळेला बॉलला घेरलंय आमच्या कॅमेरामॅननं आणि येतो अजून एक शैलीदार, स्टायलिश, दिमागदार आणि दर्जेदार क्वालिटी षटकार. 16. आता धावांचा ओघ वाढत चाललाय. 48 काढायचे आहेत, 16 पोहोचल्या. 16 48 बरोबर ना. 16 3 48. नाव द गेम लेफ्ट 32 टू विन. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 13 बॉल 32 धावा. ओव्हर द विकेट. टॅप केला बॉल, 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. चकमाक 3 क्षेत्ररक्षक आलेत. चेंडूला उचलला, फेकला, तिथे दुसरा क्षेत्ररक्षक पडलाय. बॅकहो. खो खो मध्ये पाहिलं ना, एक धावणारा असतो आणि तो मात्र हुल देताना एखादा बसलेला खेळाडू पटकन उठतो आणि तिथे मात्र पुन्हा एकदा बॅक होऊन जातो. 1 धाव वाढेल, 2 धावा वाढतील. 18. 12 चेंडू 30. 48 काढायचे. 18 धावा झाल्या. पाऊस थोडासा मी म्हणेन वातावरणानं अंधार केलाय. पाऊस पडेल अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळच्या या वातावरणामध्ये खेळ आपण करतोय.
आई जननी माता चषक 2024 पर्व क्रमांक दुसरा आणि फायनलचा डे. अंतिमचे काही सामने. क्वार्टर फायनलचा हा सामना बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होणारा सामना. मिस टायमिंग स्ट्रोक. रोहन थोडासा थकलाय असंच काहीसा भास त्याच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला जाणवतोय. हा बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फसलाय. तिथे मात्र धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या 2 न वाढेल. पोहोचेल ती 20 या आकड्यावर. 20 ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस. येणारे चेंडू असतील ते 11 चेंडूमध्ये अजूनही धावा काढायचे आहेत. त्या 48 धावांचा टार्गेट इथं सेट झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच मुन्ना. हा बॉल जोरखस मारला. टायमिंग तितकंसं जमलं नाहीये. मिडल करता आला नाहीये. परंतु इथे क्षेत्ररक्षक चूक करेल. बॉल भवऱ्यासारखा फिरलाय. मैदानाची 7 मिळतीये. धावा कंप्लीट होतील किती? क्षेत्ररक्षक स्वतः थोडेसे गडबडलेत. इथे क्षेत्ररक्षक गडबडलेत. फलंदाज सुद्धा गडबडले आणि हाही गडबडलाय. मैदानामध्ये काय घडतंय तर प्रत्येक खेळाडू स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तिथे क्षेत्ररक्षक पडला, तिथे फलंदाज पडला. या वेळेला इथे क्षेत्ररक्षक पडला ऑन साइडला. रबर बॉल हे जितकं नाट्यमय वाटतं तितकं नाट्यमय नाहीये. नामवंत मोठमोठे खेळाडू खेळ करत असताना भरपूर जपतात आपल्या खेळाला, आपल्या शरीराला. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हणजे तारेवरची कसरत. ओलसर जमीन, त्यामुळे अँकल ट्विस्ट होण्याची शक्यता असते. पाय घसरण्याची शक्यता असते. तोल खरं तर जाण्याची शक्यता असते. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला सावरून सांभाळून थोडासा कॉशियस खेळ तुम्हाला करावे लागेल. कारण त्याचं असं आहे की नॅचरली जमिनीवर पाणी पडल्या कारणानं ती जमीन ओलसर झालेली असते. जमिनीवर गवत आहे, त्या गवतावर पाणी आहे, त्यामुळे ते गवत सुद्धा मी म्हणेन थोडंसं ओलसर असतं. जी शावाळ आम्ही म्हणतो ते शावाळ आच्छादल्या कारणामुळे थोडंसं तिथे सुद्धा चिकटपणा असतो. आणि म्हणूनच की काय ग्रिपिंग बऱ्याच खेळाडूंना जमत नाही. ही संपूर्ण मेहनत, ही संपूर्ण कसरत प्रत्येक वेळी रबर बॉलच्या या खेळामध्ये खेळाडूला करावं लागते. आणि म्हणूनच थोडंसं जपून खेळावं. धावसंख्या 23. 48 काढायचे आहेत. अजूनही 25 धावांची गरज आहे. षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं 1.2 षटकांचा खेळ झालाय. या मॅच मध्ये काय घडेल ते आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. पाऊस आला आणि रिमझिम पावसासोबत या खेळाला आपल्याला अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण घेऊन आलोय. हा बॉल सीमारेषा पार गेला. डिफाईन लेग रिजन क्लिअर करतो. येतोय चौकार. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 27 वर. आणि आता अजूनही काढायच्या त्या धावा 21. 9 चेंडू आणि 21 धावा. 9 चेंडू 21 धावा. मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी दोन्ही संघांना आहे. एखाद दुसरा डॉट बॉल, एखादी विकेट मिळाली तर गोलंदाजी करणारी टीम मात्र मॅच मध्ये कमबॅक करेल. आणि अजून एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करेल. किंबहुना आपण असं म्हणूया की फलंदाजी करणाऱ्या या टीमकडे रोहन सारखा एक धाकट फलंदाज आहे आणि आता त्याला जॉईन केलंय ते उमेशनं. दोन्ही फलंदाजांकडे चांगला आत्मविश्वास आहे या मॅचचा, या स्पर्धेचा, आजच्या दिवसाचा. त्यांना थांबवणं तितकं सोपं नाहीये, परंतु तो प्रयत्न जरूर होईल गोलंदाज मुन्ना यांचा. कारण मुन्नाने सुद्धा या आजच्या दिवसामध्ये 2 मॅचेसमध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा पटकावलंय. गोलंदाजी केली, फलंदाजी केली, फिल्डिंग केलं, सर्व करत असताना 2 सलगच्या मॅचेसमध्ये सामनावीरचं पारितोषिक त्याला मिळालं आणि तोही आपली गुणवत्ता सादर करण्याचा प्रयत्न करेल. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 28. मैत्रीबद्दल आपण चर्चा करत होतो. आज पुण्याच्या आपण अनेक खेळाडूंना एकमेकांसोबत खेळ करताना आपण पाहिले. आपल्याच परिसरातील अनेक नामवंत खेळाडूंना आपण इन्व्हाइट केलं. आज या स्पर्धेचं आयोजन केलं. तब्बल 32 संघांचा समावेश. काल 16, आज 16 अशा प्रमाणे 32चा खरं तर हा संघ एक संघ होऊन आज या स्पर्धेला आपण घेऊन आलो. अंतिमच्या टप्प्यामध्ये यशस्वीरित्या संपन्न होत असताना ही ताकद आहे का? डिस्टन्स कव्हर करू शकलाय का बॉल? आणि हो, तिथे मात्र नक्कीच येतोय. हा षटकार आहे की चौकार याचा निर्णय पंच जरूर देतील. आणि पंच सांगतायत की हा आहे क्लिअर द रोप षटकार. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं कॅमेरामॅनने या बॉलला कॅप्चर केलंय आणि ही क्षणचित्रे स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील.
एफर्ट्स चांगले होते, परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये अपयश आलं आणि येईल हा षटकार आणि षटकारानं धावसंख्या झाली 34. अजूनही 8 चेंडूमध्ये 14 काढायचे आहेत. थोडी घाई करा प्लीज. बॅटिंग टीम, बॉलिंग टीम, प्लीज मेक इट फास्ट. अवे फ्रॉम द रिच. पंचांकडे अपील केली आहे. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. 35 8ला 13. हे दोन मित्र बघा, आमचे केतन घाडगे आणि त्यांचे सोबती. दोन व्यक्ती जर का एकमेकांना शिव्या देऊन जर का बोलत असतील तर गरजेचं नाहीये की ते भांडत असतील. ते कदाचित ते एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा असू शकतात. आपण ते शालेय जीवनामध्ये जगलंय. मैत्री ही जगली जाते, मैत्री ही जपली जाते. आज फ्रेंडशिप डे आहे. अंतिमच्या टप्प्यामध्ये 7-12 हे इक्वेशन आले. 7 चेंडू 12 धावा. बॅटन ऑन स्ट्राईक. बॅट ऑन मिस्टर रोहन, मिस्टर 50. आणि आता मला वाटतं हा फटका चांगला आहे. षटकार येईल का नाही. पाऊस पडत असताना आकाश निरभ्र आहे. त्या आकाशाचा रंग पांढरा, त्या चेंडूचा रंग पांढरा. क्षेत्ररक्षकानं मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय आणि अप्रतिम झेल टिपलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. मॅच मध्ये कमालीचं कमबॅक करणारं फिल्डिंगचं सेटअप, ॲथलेटिसिझम. अंतिमच्या टप्प्यामध्ये पकडलेला हा झेल मॅच मध्ये शिरकाव केलाय बॉलिंग युनिटनं. गावदेवी सरई या टीमनं मॅच मध्ये शिरकाव केलाय. 6-12 आता असे इक्वेशन आले. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लवकर लावून घ्या. 2 मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत. 5:30 झालेत. चला लवकर फिल्डिंगचं सेटअप करून घ्या. रिमझिम पाऊस आणि टपटप त्याचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. हा झेल पकडला जाईल का. हो, सेलिब्रेशन इज देअर इन द मिडल. आणि का होऊ नये. गोलंदाज पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतीये. रोशन हा कारनामा करून दिलाय. पहिलाच बॉल आउट झालाय फलंदाज. 5-12. 5 चेंडू आणि 12 धावा. क्या बात है, क्या बात है. झेल ती डिप्लाय विकेट कीपर ना. नाउ 5 balls and 12 to win. चला लगेच जा फलंदाज. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5-12. किमान एक मोठा फटका आता अपेक्षित असणार आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे शिल्लेदार या मॅचला एन्जॉय करतायत. विकासजी उतेकर असतील, त्याचबरोबर आमचे संतोषजी रिंगे असतील. या दोन्ही व्यक्तिमत्वांनी आज या मॅचला खरं तर आपल्या समवेत मात्र या व्यासपीठावरून मॅचला एन्जॉय केलाय. आज क्रिकेटनं अनेक रंग दाखवले. हा ही डॉट बॉल येईल का नाही की येतोय डॉट बॉल. पंच सांगतायत आहे व्हाईट बॉल. लाईन मिस करतोय. चला पंचांशी कुणी हुज्जत घालू नका. चला लगेच या. असं म्हणतात की पांढरा हत्ती आणि पंच यांच्या मागे कोणी जाऊ नका. चला लवकर लगेच. बॉलर कॅप्टन बॉलरला प्लीज सूचित करा.
आता पावसाचा ओघ वाढलाय, धो धो पाऊस पडतोय आणि या धो धो पावसामध्ये आमचे फलंदाज, आमचे गोलंदाज, आमचे खेळाडू मात्र हा खेळ साकारत असताना हा बॉल सरस सोडून दिलाय. वाईट साठी जजमेंट चुकलंय का? हो चुकलंय. पंच तटस्थ आहेत, जजमेंट फसलंय आणि हा येईल डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. आता उर्वरित चेंडू असतील 4. मॅच मध्ये धावा हव्यात त्या 11. बॅटिंग करणारं युनिट आपल्याला पाहायला मिळतंय मोरगिरी, बॉलिंग करणारं युनिट आपल्याला पाहायला मिळतंय गावदेवी सरई. कोण करेल कमबॅक, कोण करेल वार, कोण करेल पलटवार? हा ही बॉल डॉट. आता 3 चेंडू, आता इथे एक्स्ट्रा धावा मिळणार बाय 3 ला 10. 3 चेंडू 10 धावा. मॅच काढली तर 200 रुपये मिळतील. शैलेशजी पवार, शैलेश दादा पवार यांच्याकडनं मॅच जर का काढली गोलंदाजानं तर गोलंदाजाला मिळतील कॅश प्राइस 200 रुपये रोकडा. एक चिकन फ्राईड राईस 200 पर्यंत मिळणार, म्हणजे आज गटारी सुटेल. जैसे पैसे लावले, जसे पैसे लावले, गोलंदाजाची लय बिघडली. हा आहे नो बॉल +1. या धावा मिळणार 2. 3 ला 8, 3 ला 8. 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. फ्री हिट बॉल and the batter is here free to hit the ball at any corner. 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. काय घडेल, काय घडेल? प्रत्येक क्षणाक्षणाला मॅचचं चित्र पलटतंय. प्रत्येक चेंडू के मागे मॅचचं इक्वेशन बदलतंय. तेच आपल्याला पाहायला मिळतंय. पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं उचललाय, इनसाइड आउटचा नयनरम्य फटका. गॅप शॉट सिलेक्शन आहे का? क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही. तर येतोय हा चौकार. आता 2 चेंडू आणि धावा हव्यात त्या 4. संदीप जाबडे आहेत आमच्या समवेत, त्यांना आम्ही जरूर विचारू मॅच मध्ये काय घडतंय. तर मॅच आता फसली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. नक्कीच मॅच फसले फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी आणि वाट लावले फिल्डरने, कारण हा चेंडू पकडला गेला पाहिजे होता. तिथे एक्स्ट्रा 2 धावा कन्सिडर केल्यात आणि इथे मॅच 70-30 इन फेवर ऑफ बॅटिंग टीम. वी कॅन कॉल दॅट. मोरगिरी टीम या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका, मॅच फिनिश. आणि खऱ्या अर्थाने त्याच प्रकारची कामगिरी आतापर्यंत मोरगिरी टीमने या स्पर्धेमध्ये केली आहे. मागच्या मॅच मध्ये 69 धावांचा डोंगर उभा केला, तो त्या धावा डिपेंड करत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. या मॅच मध्ये देखील 47 धावांपर्यंत रोखून ठेवलं. फिल्डिंग झालं, फंबल झालं, परंतु चेसिंग करत असताना हौसला स्वतःचा हाई ठेवला. कमबॅक, कमबॅक आणि कमबॅक. रोशन कडून कमबॅक पाहायला मिळालाय. ज्या प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा कर्णधाराने केली होती त्याच प्रकारची कामगिरी रोशन कडून पाहायला मिळते आणि त्यांना साथ मिळाली खऱ्या अर्थाने वरुण राजाची. कारण ज्यावेळेस मोरगिरी संघाची इनिंग सुरू झाली त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि खेळपट्टी अधिक गतिमान झाली. फलंदाजाला स्ट्राईक करणं, बॉलला हिट करणं थोडंसं डिफिकल्ट झालं आणि त्याचाच फायदा, या अनुकूल परिस्थितीचा फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला झाला. तर ही परिस्थिती प्रतिकूल बनली मोरगिरी संघासाठी, जिथे आपण पाहतोय नवीन बॅटर, ज्या बॅटरच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. 1 चेंडूमध्ये 4 धावा बनवायच्या आहेत आणि या कशा बनवल्या जातील, कोण ठरणार मुकद्दर का सिकंदर, कोणाचा संडे होईल फंडे, कोण जाईल बक्षीस पात्र फेरीमध्ये, या सर्वच प्रश्नांची उत्तर या चेंडूवर मिळणार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये 100% एफर्ट द्यावा लागेल, कारण सामना जर टाई झाला तर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. मागची मॅच आपण पाहिली, यानंतर ही मॅच देखील आपण तितक्याच तातडीची पाहतोय, तितकीच मौल्यवान मॅच पाहतोय आणि क्षण देखील आपण अनुभवतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आहे, आपट्याकर बॉल आणि इथे हा बॉलची लाईन लेंथ आपण पाहूया आणि आहे का इथे विकेट. पंच सांगतायत की हा हाईट फॅक्टर फार महत्वाचा आहे. 1+1 या धावा मिळाल्यात का 2? तर हो, या धावा मिळाल्यात 2. कोणी कुठेही जाऊ नका, स्टे ऑन विथ अस. मॅच चित्त थरारक झाली आहे आणि आता या मॅच मध्ये
पिछाडीवरून बाजी मारली आहे आणि आपल्या नेतृत्व गुणांचं प्रदर्शन केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं आणि टीमनं केलंय मोरगिरी या टीमने केलंय या मॅच मध्ये कमबॅक. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सामना रंगलाय. परंतु आपण एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 1 डिलिव्हरी 2 रन्स रिक्वायर्ड. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. रोशनच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी. चेंडूला टॅप केलंय. एक धाव तर सहज मिळाली आहे आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण आणि मोरगिरी संघ या मॅच मध्ये विजयी ठरलाय. परंतु नक्कीच चर्चा केली जाईल त्या वाईट बॉलची. चर्चा केली जाईल त्या बीमरची जो बॅटिंग करताना दिला नाही. चर्चा केली जाईल या वाईट बॉलची जिथे वाईट बॉल घोषित केला गेला आणि इथे या मॅच मध्ये पराभूत झालाय संघ आहे गाव देवी चरई.